श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. 11 फेब्रुवारीपासून या राशींच्या सुवर्ण काळाची सुरुवात. शुक्र राहूच्या नक्षत्रात प्रवेश करताच येणार पैसाच पैसा. नशीब झपाट्याने बदलणार. वेळोवेळी ग्रह त्यांचे राशी आणि नक्षत्र बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर तसेच देश आणि जगावर दिसून येतो. 11 फेब्रुवारी 2026 रोजी संपत्ती आणि समृद्धीचा कर्ता शुक्र ग्रह राहूच्या नक्षत्रात शताभिषेत प्रवेश करेल, ज्यामुळे काही राशींसाठी एक अद्भुत वैवाहिक जीवन मिळेल. त्यांना संपत्ती आणि समृद्धी देखील मिळू शकते. चला तर जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत. पहिली रास आहे वृषभ. शुक्र ग्रहाच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल आणि तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा देखील मिळू शकेल. गुंतवणूक आणि नवीन प्रकल्प फायदेशीर ठरतील. या काळात तुम्हाला अधिक आत्मविश्वास वाटेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या समस्यांचे निराकरण होऊ शकते. तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील. या काळात विवाहित जोडप्यांना एक अद्भुत वैवाहिक जीवन अनुभवायला मिळेल. दुसरी रास आहे मिथुन. मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाच्या नक्षत्रातील बदल सकारात्मक ठरू शकतो. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. वैयक्तिक प्रयत्नांमध्येही यश मिळण्याची चिन्हे आहेत. तुमच्या तार्किक विचारसरणीमुळे एखादी महत्त्वाची संधी मिळू शकते. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. धोकादायक उपक्रमांमधूनही तुम्ही पैसे कमवू शकता. तसेच या काळात तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात यश मिळू शकते. आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती, बोनस किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना फायदेशीर सौदे मिळू शकतात. तुम्हाला एखादा मोठा करार मिळू शकेल. सर्जनशील क्षेत्रे लक्षणीय फायदे देतील. नोकरीतून व्यवसायात बदल करण्यासाठी देखील हा एक चांगला काळ आहे. मानसिक स्पष्टता तुम्हाला भूतकाळातील वाद आणि संघर्ष सहजपणे सोडवण्यास मदत करेल. यानंतरची रास आहे तुला. तुमच्या राशीवर शुक्र ग्रहाचे राज्य असल्याने शुक्र ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. त्यामुळे या काळात बेरोजगार लोकांना नोकऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना फायदेशीर सौदे देखील मिळू शकतात. तुम्हाला एखादा मोठा करार मिळू शकेल. सर्जनशील क्षेत्राशी संबंधित क्षेत्रातही तुम्हाला मोठा फायदा होईल. या काळात तुमचे उत्पन्नही लक्षणीय वाढू शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. येतील. बँक बॅलन्स अनपेक्षितपणे वाढतील. व्यवसाय खाते व्यवस्थापन किंवा डिजिटल क्षेत्रात गुंतलेल्यांना लक्षणीय नफा मिळेल. विशेषतः तुमच्या रणनीती प्रभावी ठरतील. वैयक्तिक प्रयत्नांमध्येही यश मिळण्याचे संकेत आहेत. तुमचे तार्किक विचार मोठी संधी निर्माण करू शकते. प्रवासासाठी हा अनुकूल काळ असणार आहे. आरोग्य सामान्य राहील, पण वेळोवेळी विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवल्याने मानसिक शांती आणि आनंद वाढेल.